नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. दहिवडी कॉलेज दहिवडी, तालुका मान, जिल्हा सातारा, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, क्लास FI BA सेमिस्टर सेकंड यामधील युनिट नंबर 5 म्हणजेच एज्युकेशनल सोशोलॉजी म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. शैक्षणिक समाजशास्त्र ह्यावर प्रकाश टाकण्यापूर्वी आपल्याला समाजशास्त्राचं स्वरूप नेमकं काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. आता पहा, समाज म्हणजे काय आहे? समाज हा अनेक व्यक्तींनी मिळून बनलेला असतो. मग मानवामानवातील काही परस्पर संबंध असतात. त्यानंतर एका कुटुंबात राहणारा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती समाजामध्ये राहतो आणि ह्या समाजामध्ये अनेक अशी कुटुंबं असतात की ज्यांचा एकमेकांशी परस्परांशी जिव्हाळ्याचा संबंध असतो. चांगल्या प्रकारचे जे नाती आहेत, हे नाती एकमेकांना जुडलेले असतात. मग मनुष्याचे समाजातील जे वर्तन आहे किंवा सामाजिक संबंधामधून काहीतरी समस्या निर्माण होणाऱ्या असतात किंवा त्या होतच असतात. मग ज्या वेळेस ह्या शैक्षणिक समाजशास्त्राच्या पूर्वी समाजशास्त्राचं स्वरूप समजून घेताना आपल्याला एकच गोष्ट ध्यानात ठेवावी लागेल की मानवामानवामधील परस्पर संबंध, विविध प्रकारचे नाते, त्यानंतर त्या मानवाचं समाजातील वर्तन कसं आहे आणि या सामाजिक संबंधामधून निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या आहेत, या सर्वांचा परिणाम आणि ह्या सर्वांचं अभ्यास करणारं जे शास्त्र आहे ते म्हणजे समाजशास्त्र होय. मग समाजशास्त्र याचा जनक जो आहे ऑगस्ट कॉम्ट याला समाजशास्त्राचं जनक असं म्हटलेलं आहे. त्याने सोशिओलॉजी हा शब्द प्रथमच उपयोगात आणला होता. मग हे समाजशास्त्र नेमकं काय आहे? पहा, लॅटिन भाषेमध्ये सोशिओलॉजी यात सोशियस व लोगस या दोन शब्दांचा अर्थ आपल्याला पाहायचा आहे. तर सोशिओ या शब्दाचा अर्थ होतो सोबती आणि लोगस या शब्दाचा अर्थ होतो शास्त्र किंवा वस्तुनिष्ठ अभ्यास. सोशिओलॉजी इज इक्वल टू सोशिओ प्लस लोगस म्हणजे समाजशास्त्र म्हणजे सहजीवन व अभ्यास किंवा शास्त्र. मग या समाजशास्त्राच्या अभ्यासाच्या ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या व्याख्या तज्ज्ञांनी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. त्यापैकी कॉम्ट, वर्ट आणि गिलाबिन यांचं असं म्हणणं आहे, सोशिओलॉजी इज द सायन्स ऑफ सोसायटी. म्हणजे समाजशास्त्र म्हणजे समाजाचे विज्ञान. मग हा जो समाज काय आहे, समाजाचे परस्पर संबंध काय आहेत, समाजाचे नाते कसे आहेत, समाज कसा त्या ठिकाणी विकसित होतो आणि त्या समाजामध्ये कोणत्या समस्या निर्माण होतात, या सर्वांचा अभ्यास म्हणजेच काय आहे, समाजशास्त्र. दुसरे तज्ज्ञ मॅकआयव्हर आणि पेज यांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, सोशिओलॉजी ॲट द स्टडी ऑफ सोशल रिलेशनशिप्स. म्हणजे काय, समाजशास्त्र म्हणजे सामाजिक संबंधाचा अभ्यास. आणि किंबल यंग यांनी असं म्हटलेलं आहे, समूहातील मानवी वर्तनाचा अभ्यास म्हणजे समाजशास्त्र होय. पहा, कोणताही व्यक्ती हा आपल्या कुटुंबाच्या व्यतिरिक्त इतर लोकांमध्ये मिसळतो, इतर लोकांमध्ये संबंध प्रस्थापित करतो किंवा व्यवहाराच्या ठिकाणी त्याला आपले संबंध प्रस्थापित करावे लागतात. म्हणजेच एका मानवाचा दुसऱ्या मानवाशी किंवा एका कुटुंबाचा समाजातील इतर कुटुंबाशी किंवा अनेक कुटुंबाशी संबंध त्या ठिकाणी येत असतो. म्हणजेच मानवी वर्तन जसं घडतं समाजामध्ये, त्याचा अभ्यास हे समाजशास्त्र करत असतं. मग याचा जर स्कोप आपण पाहिला, व्याप्ती आपण जर पाहिली, तर नगर समाजशास्त्र आहे. म्हणजे एखाद्या नगरामध्ये, एखाद्या गावामध्ये राहणारे जे लोक आहेत, त्यांची जी संस्कृती आहे, त्यांचे जे काही रीती परंपरा, रूढी, या सर्वांचा जो अभ्यास आहे हा नगर समाजशास्त्रामध्ये केला जातो. राजकीय समाजशास्त्र म्हणजे काय आहे की राजकारणामधील जे लोक आहेत किंवा जे नेते मंडळी आहेत किंवा काही लीडर्स वगैरे आहेत, जे राजकीयदृष्ट्या समाजाचे प्रश्न एखाद्या तालुका पातळीवर किंवा राज्य पातळीवर आणि देश पातळीवरती आपलं म्हणणं, समाजाचं म्हणणं ते मांडत असतात.
त्यांचा एक राजकीय समाजशास्त्र म्हणून उल्लेख केला जातो. मग या राजकीय समाजशास्त्रामध्ये वेगवेगळे लोक आहेत, वेगवेगळ्या विचारधारा आहेत, वेगवेगळे पक्ष आहेत आणि त्यांचे ध्येय हे वेगवेगळे आहेत. त्यानुसार ते समाजकारण आणि राजकारण याचा मेळ घालण्याचा प्रयत्न करतात. ग्रामीण समाजशास्त्रामध्ये ग्रामीण भाग, ग्रामीण भागामध्ये असणारी लोकसंस्कृती, ग्रामीण भागाचं जीवन, ग्रामीण भागातील लोकांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या, ग्रामीण भागातील लोकांची काम करण्याची पद्धत, हे सर्व ग्रामीण समाजशास्त्रामध्ये अभ्यासले जाते. तसेच धर्माचे जे समाजशास्त्र आहे, पहा, आपल्या जगामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहेत. त्यांची शिकवणही वेगवेगळी आहे आणि प्रत्येक धर्माचं कार्यसुद्धा वेगळं आहे. मग हिंदू धर्म असू द्या, ख्रिश्चन असू द्या, मुस्लिम असू द्या, पारशी किंवा शीख धर्म असू द्या, ह्या सर्वांचे धर्मग्रंथ हे वेगवेगळे आहेत. सण समारंभ हे वेगवेगळे आहेत. त्यांची कार्यपद्धती वेगवेगळी आहे. पूजा करण्याची पद्धती वेगळी आहे. म्हणजे उपासना करण्याची आणि देवाला मानण्याची पद्धती वेगवेगळी आहे. मग प्रत्येक धर्म हा जरी मानवासाठी निर्माण झालेला आहे असं आपण म्हटलं तरी प्रत्येक समाज हा वेगवेगळ्या धर्मांमध्ये विभागला गेलेला आहे. मग हा जो विभागला गेलेला समाज आहे, हा त्या धर्माचं प्रतिनिधित्व करतो, म्हणजेच धर्माचं समाजशास्त्र. तसेच औद्योगिक समाजशास्त्र आहे. उद्योगधंदे किंवा ज्या आपल्या काही इंडस्ट्रियल एरिया आहेत, त्या इंडस्ट्रीचे वेगवेगळे एक समाजशास्त्र आहे. म्हणजे कंपनी असेल, कामगार असेल, त्यानंतर कामगारांना कोणत्या प्रकारचं काम दिलं जातं किंवा ज्या कंपनीज आहेत, त्या कंपनीमध्ये कुठलं उत्पादन निर्माण केलं जातं, कोणत्या शहरात ते पाठवलं जातं. म्हणजेच काय आहे, की त्या ठिकाणी कंपनीचा मालक, सुपरवायझर, कामगार म्हणजे जे त्या कंपनीच्या किंवा औद्योगिक क्षेत्रामध्ये मोडतात, हे सर्व या सर्वांचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. आणि नंतरचं आहे शैक्षणिक समाजशास्त्र. म्हणजे शिक्षणामध्ये किंवा शिक्षण म्हणजेच काय आहे किंवा शाळा म्हणजेच काय आहे, एक समाजाचं छोटं स्वरूप आहे. मग या शिक्षणामध्ये सुद्धा ज्या समाजशास्त्राचा वापर केला जातो, त्याचा अभ्यास केला जातो, त्या दृष्टीने आपण शिक्षण हे कोणासाठी गरजेचं आहे? एखाद्या व्यक्तीसाठी आणि तोच व्यक्ती आपल्या समाजासाठी प्रतिनिधित्व करत असतो, समाजाच्या समस्या सोडवत असतो किंवा त्याला शिक्षणामुळे आपल्या समाजातील समस्या नेमकं कोणत्या आहेत, या बाबतीतली त्याला जाणीव होत असते. मग शैक्षणिक समाजशास्त्र याचा जनक जॉर्ज पेन यांना मानलं गेलेलं आहे. त्यांनी प्रिन्सिपल्स ऑफ एज्युकेशनल सोशॉलॉजी हा ग्रंथ 1928 मध्ये लिहिला होता. मग त्यांनी या शैक्षणिक समाजशास्त्राची व्याख्या करताना असं म्हटलं होतं, की व्यक्तीला अनुभव समृद्ध करणाऱ्या व तिच्या अनुभवांना सुसंघटित करणाऱ्या सामाजिक संबंधाचे व हे सामाजिक संबंध घडवून आणणाऱ्या संस्था, सामाजिक समूह व सामाजिक प्रक्रियांचे वर्णन व विवेचन करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. पहा, प्रत्येक व्यक्ती आहे, हा व्यक्ती जन्माला आल्यानंतर आपल्या कुटुंब आणि कुटुंबातून नंतर समाज यामध्ये त्याला जीवन जगत असताना, कार्य करत असताना, व्यवसाय करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. आणि हे जे अनुभव आहेत, हे अनुभव म्हणजे काय आहे, की कोणताही व्यक्ती हा समाजामध्ये वेगवेगळ्या लोकांना भेटलेला असतो, त्यांच्याशी त्याचे संबंध प्रस्थापित झालेले असतात. मग शाळा असू द्या, एखादी बँक असू द्या, एखादं मंडळ असू द्या, एखादा सामाजिक कार्यकर्ता असू द्या, शिक्षक असू द्या, शाळा महाविद्यालय असू द्या, ह्या सर्व ठिकाणी त्याचे संबंध येत असतात. आणि मग हे ज्या प्रकारचे संबंध त्या ठिकाणी येतात आणि त्या सामाजिक प्रक्रिया त्या ठिकाणी अस्तित्वात असतात, ह्या सर्वांचं स्पष्टीकरण देण्याचं काम हे शैक्षणिक समाजशास्त्र करत असतं. दुसरं, ब्राऊन यांनी व्याख्या केलेली आहे, व्यक्ती व अन्य व्यक्ती, समाजसमूह व विविध प्रकारच्या वर्तन वैशिष्ट्यांनी युक्त अशा
सांस्कृतिक वातावरणातील आंतरक्रियांचा अभ्यास म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र होय. म्हणजे वर उल्लेखल्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की एक व्यक्ती अनेक व्यक्तींशी संबंध, समाजाशी संबंध, विविध प्रकारच्या वर्तन वैशिष्ट्ये, तसेच तो वेगवेगळ्या सामाजिक घटकांशी तो जुडलेला असतो. आता शैक्षणिक समाजशास्त्राचे स्वरूप यावर जर आपण प्रकाश टाकला तर आपल्याला माहिती आहे की समाजशास्त्रामध्ये काही नियम असतात, तत्वे असतात, सिद्धांत असतात. हे सर्व नियम, तत्वे, सिद्धांत शास्त्रामध्ये ज्यावेळेस उपयोगात आणले जातात, त्यातून तयार होणाऱ्या विषयाला उपयोजित समाजशास्त्र म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र असे म्हणतात. मग पहा, समाजातील आदर्श आहे, त्यानंतर काही संकेत असतात, नियम असतात, आचार-विचार आहे. ह्या सर्वांचं व्यक्तीने पालन करणं गरजेचं आहे. पहा, आपण आता भारतवासी म्हटल्यानंतर भारत हा देश कसा आहे? शांत लोकांचा देश आहे. काल परवाचंच आपण जर उदाहरण पाहिलं, भारत आणि चीन या 2 देशातील सैनिकांमध्ये गलवान या ठिकाणी रक्तरंजित असं युद्ध त्या ठिकाणी झालं होतं. विना शस्त्र जरी ते युद्ध नव्हतं, म्हणजे त्या ठिकाणी गलवान या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शस्त्र वापरण्यास बंदी असताना सुद्धा चीनी सैनिकांकडून शस्त्र त्या ठिकाणी वापरले गेलेले आहेत. आणि मग तुम्हाला माहीत आहे की भारत आणि चीनमधील हा जो काही तणाव आहे, हा तणाव वाढत गेलेला आहे. आणि मग समाजातील जे बरेचसे लोक आहेत यांनी चिनी ॲप्स म्हणा किंवा चिनी वस्तू म्हणा, यावर काय केलेलं आहे? बंदी आणलेली आहे. मग समाजामध्ये जे काही संकेत आहेत, जे काही आदर्श आहेत, नियम आहेत, आचार-विचार आहेत, याचं पालन करणं व्यक्तीने गरजेचं असतं. आणि मग शैक्षणिक समाजशास्त्रामुळे होतं नेमकं काय? तर आपल्या समाजातील समस्या ह्या दूर होतात. मग आजही पहा, आपल्याला माहीत आहे की भारतीय समाज आहे. ह्या भारतीय समाजामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आहेत आणि आत्तापर्यंत जे काही समाजसुधारक होऊन गेले, जे काही शैक्षणिक तज्ज्ञ होऊन गेले किंवा जे काही धार्मिक गुरु होऊन गेले, की ज्यांनी समाजाच्या विकासासाठी आपल्याला शिक्षण कसं गरजेचं आहे याचं महत्त्व त्यांनी पटवून दिलेलं आहे. मग शैक्षणिक समाजशास्त्र नेमकं करतं काय? तर पहा, विद्यार्थी, पालक, प्रशासकीय सेवक, शिक्षक यांच्याद्वारे स्त्री शिक्षण, पददलितांचे शिक्षण, प्रौढ शिक्षण आणि सामाजिक समता त्या ठिकाणी राखली जाते. म्हणजे काय आहे की विद्यार्थ्याला कोणत्याही प्रकारचं ज्ञान घेण्यासाठी स्वातंत्र्य आहे. पालक जे आहेत, पालक आपल्या विद्यार्थ्यांशी जागरूक असतात आणि जे काही प्रशासकीय सेवक आहेत, शिक्षक यांच्याद्वारे स्त्री शिक्षण असेल किंवा स्त्री शिक्षणाचा पुरस्कार आपण केलेला आहे. म्हणजे सावित्रीबाई फुलेंपासून जी पेटलेली ज्योत आहे, आत्तापर्यंत आपल्या भारतामधील सर्व स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे. मग ज्या आपल्या भारतीय समाजामध्ये जे काही पददलित आहेत, ह्या पददलितांना सुद्धा समाजातील मुख्य प्रवाहात येण्याचं जे काही स्वातंत्र्य आहे, ते स्वातंत्र्य केवळ शिक्षणामुळं दिलं गेलेलं आहे. आणि मग आपला जो समाज आहे, ह्या समाजामध्ये सामाजिक समता राखली जावी, सर्व समाज हा एकोप्याने राहावा, यासाठी जे काही धोरणं किंवा जे काही विचार यामध्ये मांडलेले आहेत, ते आहेत म्हणजे शैक्षणिक समाजशास्त्र. आता पहा, शैक्षणिक समाजशास्त्राची जर व्याप्ती आपण लक्षात जर घेतली, तर पहा, सामाजिक संस्था. मग या सामाजिक संस्था काय आहे? समाज म्हणजे काय? ज्या ठिकाणी व्यक्ती आणि अनेक व्यक्तींचा समूह त्या ठिकाणी असतो, त्याला आपण सामाजिक संस्था म्हटलेलं आहे. मग शाळा असेल, इतर काही संस्था असतील, कुटुंब आहे. आणि ह्या सामाजिक संस्थेमध्ये होतं नेमकं काय? तर एक शिक्षण यंत्रणा असते आणि एक सामाजिक आंतरक्रिया असतात. मग शिक्षण यंत्रणा काय आहे की लोकांना शहाणं करून सोडण्यासाठी, लोकांना ज्ञान देण्यासाठी, समाजामध्ये चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी आपल्याला शिक्षणाचं फार मोठा आधार आहे किंवा शिक्षण फार मोठं सहाय्य करतं. मग शिक्षणामुळे होतं नेमकं काय? तर पहा, संस्कृतीचं संक्रमण होतं. मग आपली जी भारतीय संस्कृती आहे, ही भारतीय संस्कृती अतिशय उच्च अशा प्रकारची मानली जाते.
तिला सांस्कृतिक वारसा असा आहे. मग एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जे जे काही चांगलं आहे त्याचं वहन केलं जातं. जे काही नीतिमूल्य आहेत, जे तत्त्व आहेत किंवा जे सण असतील, समारंभ असतील, धार्मिक विधी असतील किंवा शिक्षण असेल, ह्या संस्कृतीचं संक्रमण. मग हे जे संस्कृतीचा आपण का आदर करतो? कारण त्या संस्कृतीने आपल्याला सुधारण्यासाठी, शिकण्यासाठी बहुमोल असं योगदान दिलेलं असतं. मग सामाजिक नियंत्रण जे आहे, हे सामाजिक नियंत्रणामध्ये सुद्धा आपल्याला माहीत आहे, की समाजामध्ये जर समाजाच्या विरुद्ध जर कोणी वागण्याचा प्रयत्न केला, तर समाजातील लोकच त्या संबंधित व्यक्तीला समाज विघातक कोणत्याही प्रकारचं वर्तन करू नये किंवा कार्य करू नये, अशा प्रकारासाठी काय असतं नेमकं? एक सामाजिक नियंत्रण असतं. आणि मग आपल्याला माहीत आहे, की सामाजिक ज्या आंतरक्रिया आहेत पहा, आंतरक्रिया का करायच्या असतात? तर आपले विचार इतरांना पटवून देण्यासाठी, इतरांचे विचारांचं जे काही अंमलबजावणी आहे ती आपल्या जीवनामध्ये करण्यासाठी, आपण एकमेकांचे विचार जाणून घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ज्ञानप्राप्ती होते. कधी-कधी आपल्याला शिक्षण असूनही आपल्याला कधी-कधी समज येत नाही. समज देण्याचं कार्यसुद्धा ह्या सामाजिक आंतरक्रियामुळे होतं आणि आपलंही महत्त्व आणि समाजाचंही महत्त्व आपल्याला त्या ठिकाणी कळतं. मग ह्या शैक्षणिक समाजशास्त्रामुळे होतं नेमकं काय? तर एक प्रकारचं सामाजिक परिवर्तन होतं. मग 1947 नंतरचा भारत, 1857चा भारत, 1757चा भारत आणि 2020 मधील जो भारत आहे, यामध्ये खऱ्या अर्थाने कुठेतरी सामाजिक परिवर्तन झालेलं आहे. मग सामाजिक परिवर्तन हे असं तसं होतंय का? नाही. तर सामाजिक परिवर्तन होण्यासाठी आपल्याकडे शिक्षण ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, प्रक्रिया आहे किंवा आपल्या जीवनातील अतिशय आमूलाग्र असा भाग म्हणजे शिक्षण पद्धती झालेली आहे. म्हणून समाज परिवर्तन करायचं असेल, विचार परिवर्तन करायचं असेल, तर आपल्याला शैक्षणिक समाजशास्त्र समजून घेणं गरजेचं आहे. मग ह्या शैक्षणिक समाजशास्त्राची उद्दिष्टे काय आहेत? तर पहिलं उद्दिष्ट आहे समाजाची प्रगती साधण्यासाठी आणि सामाजिक घटकांचे विश्लेषण करणं आणि शाळा हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र बनवण्यासाठी प्रयत्न करणे. मग आपला जो समाज आहे, हा समाज नेहमी आपण अज्ञानी असलेला पाहायचा आहे का? अंधश्रद्धांनी युक्त असा असलेला पाहायचा आहे का? किंवा आपला समाज हा अतिशय गरिबीत आहे, मग त्याने प्रगती करू नये का? येस. तर त्याने प्रगती करणं गरजेचं आहे आणि सामाजिक प्रगती जर करायची असेल किंवा शैक्षणिक समाजशास्त्र हे नेमकं काय करतं? तर सामाजिक प्रगती साधण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. आणि शाळा हे समाजाचे सांस्कृतिक केंद्र बनण्यासाठी ते प्रयत्न करत आहे. म्हणजे माझ्या घरात मला मिळालेले संस्कार आणि शाळेमध्ये गेल्यानंतर मला खऱ्या अर्थाने समाजाचं झालेलं दर्शन, यामध्ये आपल्याला एक म्हणावं लागेल, की जर माझी शाळा नसती किंवा माझ्या जीवनामध्ये जर शिक्षण नसतं, तर माझा जे काही अंतरात्मा आहे किंवा जे माझं समज आहे, ज्ञान आहे, तर हे मला कधीही मिळालेलं नसतं. किंबहुना एखादा माणूस हा जनावरासारखाच राहिला असता, जरी तो समाजामध्ये राहत असला तरी. मग दुसरं शैक्षणिक समाजशास्त्राचं उद्दिष्ट असं आहे, की समाजातील शिक्षकाची भूमिका स्पष्ट करणे आणि सामाजिक अभियंता या नात्याने शिक्षकाच्या कार्याची रूपरेषा ठरवणे. मग समाजामध्ये पहा, पक्ष्यांमध्ये शहाणा कोणाला म्हटलेलं आहे? कावळ्याला म्हटलेलं आहे. आणि मग माणसांमध्ये शहाणा कोणता आहे? तर माणसांमध्ये शहाणा शिक्षक आहे. आणि मग तुम्ही विचार करा, की ह्या शिक्षकाच्या हाताखालून आत्तापर्यंत ज्या ज्या पिढ्या घडून गेलेल्या आहेत किंवा समाजाला एक संघ बांधण्याचं काम एका शिक्षकाने केलेलं आहे. म्हणून तर शिक्षकाला इंजिनियर ऑफ सोसायटी असं म्हटलेलं आहे. म्हणजेच तो एक सामाजिक अभियंता आहे. मग समाज आहे, हा समाजामध्ये एकता असायला हवी. समाजामध्ये सर्वांना एकत्र घेऊन
पुढे जाण्याची क्षमता निर्माण करता यायला हवी. समाजाचे प्रतिनिधित्व आपल्याद्वारे निर्माण करणं गरजेचं आहे. आणि मग आपण जसा मी आहे तसा माझा विद्यार्थी घडला पाहिजे आणि माझे असे अनेक विद्यार्थी जर घडले तर निश्चितच त्या शिक्षणातून राष्ट्र विकासाला, राष्ट्र निर्माण होण्याला चालना मिळत असते. आणि मग दुसरं उद्दिष्ट आहे की समाजाचे आर्थिक, सामाजिक प्रश्न यांचा शिक्षणाशी असलेला संबंध स्पष्ट करणे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल की आपल्या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजही भारताला विकसनशील राष्ट्र म्हणून ओळखले जाते आणि ह्या समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक प्रश्न अनेक असे आहेत. आज सामाजिक प्रश्नामध्ये जर आपण डोकावण्याचा प्रयत्न केला तर आजही आपल्या समाजामध्ये बालविवाह होतात. आजही समाजामध्ये हुंडा मागितला जातो. आजही अंधश्रद्धेला लोक बळी पडतात आणि आजही लोकांवर किंवा दलितांवर अत्याचार होत असलेले आपल्याला दिसतात. हे अनेक सामाजिक प्रश्न आहेत. तसेच 1947 नंतर स्वतंत्र झालेला जो भारत आहे, ह्या भारतामध्ये सद्यस्थितीला लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे झेंडे घेऊन आता त्यांनी वागायला सुरुवात केलेली आहे. इथून पुढे कदाचित भविष्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जी काही जात आहे त्या जातीवरून ओळखणारे जे लोक आहेत, या लोकांचे नेते तयार झालेले आहेत. मग असे सामाजिक प्रश्न निर्माण झालेले आहेत, आरक्षणाचे प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मग आपण या समाजाचे हे सर्व सामाजिक प्रश्न मिटवण्यासाठी आपल्याला शैक्षणिक समाजशास्त्र हे गरजेचं आहे. आपल्या समाजामध्ये आर्थिक समस्या ही फार मोठी आहे. म्हणून महात्मा गांधी यांनी म्हटलं होतं की खेड्याकडे चला, खेड्याकडे चला. खेड्यांचा विकास केला किंवा खेडे स्वयंपूर्ण जर बनवली तर निश्चितच आपला भारत देश हा बलशाली होईल. मात्र घडलंय काय? घडलंय उलटं. आपल्या समाजामध्ये खेड्यामधून बरेचसे लोक स्थलांतरित होऊन शहरी भागात आलेले आहेत आणि हाताला जे काम मिळेल ते काम ते करत आहेत. आजही आपल्या भारतातील कोणताही व्यक्ती हा आर्थिकदृष्ट्या संपन्न नाही, सधन नाही. त्याला जे तो रोजचं काम करणार आहे त्यावरूनच त्याला आपली रोजची जी भाकर आहे किंवा रोजचं जे काही अन्न आहे, अन्न त्याला मिळत आहे. आजही गरिबांची संख्या फार आहे. गरीब हे अतिशय खडतर आयुष्य जगत आहेत आणि श्रीमंत जे लोक आहेत, ह्या श्रीमंत लोकांची संख्या अतिशय थोडी आहे. म्हणून आपल्याला गरिबीचं उच्चाटन करणं गरजेचं आहे किंवा या शिक्षणाद्वारे आपण का गरीब राहतो यावर आपल्याला विचार त्या ठिकाणी करता येतो. मग गरिबी राहण्याची कारणे कोणकोणती आहेत? मग व्यसनाधीनता असेल, त्यानंतर एका घरामध्ये अनेक बालके असतील, मुले असतील, त्यानंतर मग ह्या अशा बऱ्याच समस्या आहेत की जेणेकरून गरिबी त्या ठिकाणी निर्माण होते. हाताला काम नसतं किंवा ज्या वयामध्ये शिकायचं आहे त्या वयामध्ये शिकलं जात नाही, हाताला कौशल्य प्राप्त करून घेता येत नाही आणि मग आपल्याला इतरांकडेच राबावं लागतं आणि याद्वारे आपली गरिबी वाढत राहते. मग शालेय अभ्यासक्रमाचे सामाजिकरण करणे हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे आणि व्यक्तिमत्व विकासावर होणारा सामाजिक शक्तींचा जो काही परिणाम आहे, हा परिणामही या शैक्षणिक समाजशास्त्रामध्ये अभ्यासला जातो. मग शैक्षणिक समाजशास्त्राची कार्ये कोणकोणती आहेत? तर पहिलं आहे परंपरांचा स्वीकार, नव्या सामाजिक पद्धतींचा विकास, रचनात्मक व सृजनशील कार्य, समाज नियंत्रण आणि समाज परिवर्तन. मग परंपरांचा स्वीकार म्हणजे नेमकं काय आहे? तर पहा, आज आपण ह्या भारत देशामध्ये राहतो. ह्या भारत देशामध्ये आपल्या जीवनामध्ये जे जे काही परंपरा आहेत, आदर्श आहेत, मूल्य आहेत, यांचं पालन करणं गरजेचं आहे किंवा आपण आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. मग ह्या परंपरांचा स्वीकार आपण मोठ्या मानाने करणं गरजेचं आहे. जरी आज आपल्याकडे आपल्या भारतामध्ये पाश्चिमात्यांचं आपण अनुकरण करतो, पाश्चिमात्य संस्कृतींचं आपण अनुकरण करतो, परंतु आपल्या ज्या काही जुन्या रूढी परंपरा आहेत यांना सुद्धा आपल्याला दूर करता कामा नये. मग या परंपरा आपल्याला एकत्र राहण्याची प्रेरणा देत असतात आणि एक सामाजिक एकात्मता राखण्यासाठी आपण ह्या परंपरांचा स्वीकार करणं गरजेचं आहे.
विचार करा विद्यार्थी मित्रांनो, आजही मुस्लिम बांधवांचा सण जर असेल तर आपण त्यांच्याकडे जातो आणि हिंदू बांधवांचा सण असेल तर ते त्यांच्याकडे जातात. आणि मग तुम्ही विचार करा की भलेही आपले धर्म, आपल्या जाती ह्या वेगवेगळ्या आहेत, मात्र आपण ज्या देशामध्ये राहतो त्या देशामध्ये गुण्यागोविंदाने राहण्यासाठी आपल्याला सामाजिक एकात्मता अतिशय गरजेची असते. मग आपल्याकडे एक पिढी आहे. आपलं हे कर्तव्य आहे की आपल्यावर जे संस्कार झालेत, आपले जे विचार बनलेत किंवा आपले जे काही कर्तव्य आहेत, हे सर्वच्या सर्व येणाऱ्या पुढील पिढीमध्ये संक्रमित करणं हे आपलं प्रथम कर्तव्य असायला हवं. आणि मग घर असेल, शाळा असेल, समूह संपर्क माध्यमे असेल, यांच्याद्वारे सामाजिक मूल्यांचं संक्रमण करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना सांगणं गरजेचं आहे की आजही प्रकाश आमटे त्या कुष्ठरोग्यांसाठी काम करतात. सिंधुताई सपकाळ यासुद्धा ज्या आहेत ह्या लोकांसाठी काम करतात. त्यानंतर हिवरे बाजारचे पोपटराव पवार आहेत. हे आपलं गाव परिपूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. म्हणजे ह्या समाजामध्ये असे कितीतरी लोक आहेत की जे समाजात राहून समाजासाठी कार्य करतात. सामाजिक उन्नती होण्यासाठी ते अहोरात्र झटतात. आणि मग आपल्याला माहीत आहे की आपल्या परंपरा आपण सोडता कामा नये. मग नव्या सामाजिक पद्धतींचा विकास काय आहे? तर पहा की माहिती तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे. त्यामध्ये सर्वांनी कौशल्य प्राप्त करणं गरजेचं आहे. जरी आपलं जीवन आहे तर ह्या जीवनामध्ये विज्ञानाचा मोठा प्रभाव पडलेला आहे. विज्ञान आणि जे काही धार्मिकता आहे किंवा धार्मिकता आणि विज्ञान. मग विज्ञान हे कशासाठी निर्माण झालेलं आहे की आपलं आयुष्य जे आहे, आयुष्य चांगलं होण्यासाठी, जीवन आपलं सुलभ पद्धतीने जगता येण्यासाठी आपल्याला विज्ञानाची गरज पडलेली आहे. आज विज्ञानाशिवाय माणूस राहू शकत नाही. तुम्ही आम्ही जे काही चांगल्या प्रकारचं आयुष्य जगत आहोत, रोगमुक्त किंवा जे काही आपल्याला खायला प्यायला त्या ठिकाणी मिळतंय, हे सर्व विज्ञानाच्या चमत्कारामुळे आहे. आजही ह्या तंत्रज्ञानामुळे आज मी या ठिकाणी बसलेलो आहे आणि तंत्रज्ञानाच्या, विज्ञानाच्या आधारे मी तुम्हाला हे व्याख्यान देत आहे. म्हणजेच काय आहे, तर आपण नवीन पद्धतींचा स्वीकार आणि त्या पद्धतींचा विकास करणं गरजेचं आहे. आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे. हे जग एक खेडं बनलेलं आहे. म्हणून आधुनिकीकरण असू द्या किंवा औद्योगिकीकरण असू द्या, तांत्रिक कौशल्य असू द्या, ह्या सर्वांचा आपण स्वीकार करणं गरजेचं आहे. आणि मग पुढे सृजनशील आणि रचनात्मक कार्य काय आहेत? तर नवसमाज निर्मितीसाठी नवे आदर्श, नवी ध्येय, नवी मूल्य निर्माण करायची आहेत. तर आपल्याला पहा की प्रत्येकाला असं वाटतंय की माझं जीवन हे अतिशय चांगलं असायला पाहिजे. मी ज्या परिस्थितीमधून शिकलेलो आहे, उद्या मला हेच आयुष्य जगायचं नाही, तर मला चांगल्या प्रकारचं गुणवत्तायुक्त आयुष्य जगायचं आहे. म्हणजेच तुम्ही नवनिर्मितीचा आनंद घेऊ शकाल. नवनिर्मितीच्या पाठीमागे तुम्ही जाऊ शकाल. अंधश्रद्धांना तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा जागा असणार नाही. आणि आपल्याला चांगल्या प्रकारचं जीवन जगायचं असेल तर सर्वप्रथम आपल्या घरातील स्त्रिया ह्या शिकल्या पाहिजेत किंवा समाजातील ज्या काही स्त्रिया आहेत त्या स्त्रियांना आपण सन्मान दिला पाहिजे. मग किरण बेदीसारख्या असू द्यात किंवा इंदिरा गांधीसारख्या असू द्यात किंवा युसुफजाई मलालासारखी मुलगी असू द्या किंवा खेळामधील पी.व्ही. सिंधू तुम्ही पहा. ह्या ज्या काही स्त्रिया आहेत, ह्या स्त्रिया जर जुन्या काळी जर असत्या तर निश्चितच त्यांचं कोणतंही नाव झालं नसतं. मात्र जिजाबाई आहेत, सावित्रीबाई आहेत, ह्या लोकांचा कुणीतरी सन्मान केला आणि त्यांना त्यांचं आयुष्य जगता आलं आणि त्यांचं आयुष्य जगता जगता त्यांनी इतरांना सुद्धा आयुष्य जगण्याची प्रेरणा दिली गेलेली आहे. म्हणून आपण ह्या सर्व गोष्टी शिकणं क्रमप्राप्त आहे. समाज नियंत्रणामध्ये एक पहा, हा समाज आहे, आपल्याला सामाजिकता आपली अबाधित ठेवणं गरजेचं आहे. मग आपल्याला माहीत आहे की ह्या समाजामध्ये कुणी अतिशय विद्वान आहे, कुणी अतिशय अज्ञानी आहे, कुणी समाजाचं भलं करणारा आहे किंवा दुसरा समाजाचा आपल्याला घात कसा करता येईल, समाजाचा आपल्याला नाश कसा करता येईल, अशा नकारात्मक वृत्तीने सुद्धा आपलं आयुष्य जगत आहे. मग ह्या समाजामध्ये
भ्रष्टाचार आहे, गैरवर्तन आहे, गुन्हेगारी आहे, दहशतवाद आहे. ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत, ह्या सर्व गोष्टी एखाद्या समाजाला प्रगती करण्यापासून त्या रोखणाऱ्या आहेत. मग गुन्हेगार जे आहेत, ह्या गुन्हेगारांना रोखणं गरजेचं आहे. गुन्हेगार निर्माण होऊ नयेत यासाठी शिक्षणाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीकडे चांगल्या प्रकारचे विचार आहेत, नीतिमूल्य आहेत किंवा यांची धारणा तो व्यक्ती ठेवतो, हा व्यक्ती कधीही भ्रष्टाचार करत नाहीत. मात्र आपल्याला माहीत आहे की भ्रष्टाचार हा समाजाला लागलेली कीड आहे. आणि गैरवर्तन करणारे सुद्धा बरेचसे लोक आहेत की ज्या लोकांनी स्वयंशिस्त त्यांना पाळता न आल्यामुळे अशा प्रकारच्या समाजविघातक कार्य त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून मग आपल्याला अशा लोकांना रोखणं गरजेचं आहे. मग समाजामधील जे काही समाज प्रबोधनकार आहेत, तर हे समाजाचं मोठ्या प्रमाणात प्रबोधन करतात. सामाजिक मूल्य आणि नीतिमूल्य रुजवण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. मग आज माझ्या देशावर, आज माझ्या समाजावर कोणत्याही प्रकारचं अरिष्ट आलं, तर त्या अरिष्टामध्ये जे काही लोक अडकलेले आहेत किंवा त्या वेदनांनी ते घायाळ झालेले आहेत, अशा लोकांना मदतीचा हात पुढं करण्याची गरज आहे. मग आपल्याकडे पावसाळा असू द्या किंवा भूकंप असू द्या, नैसर्गिक आपत्ती असू द्या, त्या ठिकाणी आपण एकमेकांना नेहमी सहाय्य करत असतो. आणि मग समाज परिवर्तन. आता संप, मोर्चे, घेराव, आंदोलने हे समाज रचनेतील बदल होय. म्हणजे काय आहे समाज परिवर्तन? एखादा कामगार आहे, त्या कामगारावर जर अत्याचार होत असेल किंवा त्याच्या कामाच्या मोबदल्यात त्याला जर तेवढं वेतन दिलं जात नसेल, तर साहजिकच त्या ठिकाणी लोक संप करतात. आपल्या मागण्या ज्या आहेत, ह्या मागण्या त्या संबंधित व्यक्तींपुढे करतात आणि त्याला त्याचं जीवन जगता येतं. मग समाजाचं परिवर्तन घडण्यासाठी हे संप, मोर्चे, घेराव, आंदोलने हे अतिशय गरजेचे आहेत. आणि जर 1947 पूर्वीपासून जर आपल्या समाजातील लोकांनी हे जर केलेलं नसतं, तर आजही आपण पारतंत्र्यात असतो. आणि म्हणून मग समाज परिवर्तन करण्यासाठी की जे चांगल्या गोष्टींसाठी आहे, अशासाठी आपण प्रयत्न करणं फार महत्त्वाचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला निश्चितच या समाज परिवर्तनासाठी काय करणं गरजेचं आहे आणि सामाजिक परिवर्तन किंवा शैक्षणिक समाजशास्त्र किती महत्त्वाची भूमिका या ठिकाणी करू शकतं, याबाबतीत तुम्हाला बरंचसं या ठिकाणी फायदा होईल. आणि निश्चितच तुम्ही सर्वांनी सजग वृत्तीने ह्या सर्व गोष्टींकडे पाहणं गरजेचं आहे आणि समाजाचा विकास करून घेणं गरजेचं आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.